नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स गॅलरीचं पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण। सावर्डे येथील वृद्धेच्या खून प्रकरणी 24 तासात पोलिसांनी केलं आरोपीला जेरबंद। नामदार उदय सामंत यांच्या उदय पर्व या कार्य अहवालाचा मान्यवरांच्या हस्ते शानदार प्रकाशन सोहळा संपन्न। आणि महाराष्ट्र राज्य उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीत सलग 2 वर्ष पहिल्या क्रमांकावर, उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आता पळूया सविस्तर वृत्तांताकडे। श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण इथं ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि मानवतावादी विचारवंत पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स गॅलरी विकसित करणं या कामाचा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी पालकमंत्री उदय सामंत, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि ज्येष्ठ समाजसेवक विकास आमटे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसंच जिल्हाधिकारी M देवेंद्र सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई आदी मान्यवरही उपस्थित होते। शालेय मुलांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सक वृत्तीला चालना देण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी सायक्लॉइड, ब्लॅक होल, आनंद रेल्स, अँटी ग्रॅव्हिटी डबल कोन, स्नेक पॅटर्न, पेडिलम, फनी मिरर्स, क्रिया प्रतिक्रिया, लाईफ युअरसेल्फचे मॉडेल्स उभारण्यात आलेले आहेत। उपस्थितांनी या गॅलरीची पाहणी केली।
मुलांना वैज्ञानिक जगताची ओळख व्हावी यासाठी ॲस्ट्रॉनॉमी गॅलरी इथं साकारण्यात आली आहे, ज्यामध्ये तारांगणातील ग्रहांच्या प्रतिकृती तयार करण्यात आलेल्या आहेत. सावर्डे येथील 65 वर्षीय वृद्धेच्या डोक्यात सिलेंडर घालून तिचा निर्दयीपणे खून केल्याप्रकरणी त्याच गावातील स्वप्नील परशुराम खातू वय 43 या बेस्टमध्ये काम करणाऱ्या प्रौढाला पोलिसांनी अटक केली असून या संशयित आरोपीला न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे. सावर्डे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 27 ऑगस्ट रोजी एका वयोवृद्ध महिलेचा अत्यंत निगूढपणे खून करण्यात आला होता. त्या संदर्भात सावर्डे पोलीस ठाण्यात एक खुनाचा आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याच्या तपासामध्ये अवघ्या काही तासांमध्येच सावर्डे पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार, आमचे चिपळूणचे DYSP त्या सर्व टीमने त्या आरोपीचा शोध घेतलेला आहे. ह्या गुन्ह्यासंदर्भातली जी अधिक माहिती आहे, ह्या महिलेच्या शेजारी राहणाराच एक इसम आहे स्वप्नील खातू वय वर्ष 43 जो मुंबईमध्ये राहतो. त्याने चोरी करण्याच्या उद्देशाने अथवा इतर उद्देशाने हा महिलेचा खून केलेला आहे. त्याला लगेच पोलिसांनी काही तासामध्येच ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली आहे. त्याच्याकडनं गुन्ह्यासंदर्भात उपयुक्त अशा प्रकारची माहिती आम्हाला सर्वांना मिळालेली आहे. त्याचा घटनास्थळी जो काही पुरावे आम्हाला परिस्थितीजन्य मिळाले, तांत्रिक पुरावे ज्या ठिकाणी मिळाले त्या आधारे त्याने मी त्याला अटक केलेली आहे. आज आरोपीला आम्ही मान्य न्यायालयासमोर हजर केलं आणि आरोपीला हजर करून आज मान्य न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड आम्हाला दिलेली आहे. आणि ह्या संदर्भात सावर्डे पोलीस ठाण्याचे प्रवीण देशमुख आमची API आणि त्यांची सर्व टीम पुढील तपास करत आहेत. धन्यवाद. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या कार्य अहवालाचा प्रकाशन सोहळा रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात संपन्न झाला. यावेळी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि मानवतावादी विचारवंत पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर विकास आमटे यांची उपस्थिती लाभली. यावेळी पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी कोकण हे कॅलिफोर्नियापेक्षा सुंदर आहे असं सांगत पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. हे कॅलिफोर्नियाहून सुद्धा सुंदर आहे. आणि आपण जसं म्हणालात तसं निसर्गाची श्रीमंती, आध्यात्मिक श्रीमंती, सांस्कृतिक श्रीमंती, मनाची श्रीमंती, सर्वात मुख्य म्हणजे मनाची श्रीमंती सर्व आहे आपल्याकडे. आणि त्यामुळे रत्नागिरीचं भविष्य उज्ज्वल आहे. आणि हे उज्ज्वल आहे सिद्ध होतं आपल्यासारखे नेते जोपर्यंत आहेत, ज्याच्यामध्ये मला तुमच्यात खास असं दिसलं की केवळ विचारांचं नेतृत्व आपण करत नाही तर कृतीचं नेतृत्व करता. हे फार महत्वाचं आहे. आचार आणि विचार हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात, आणि हे आपण पाहिलं, आणि हे जी पुस्तिका ही फार महत्वाची आहे माझ्या मते. मी ती वाचायला सुरुवात केली आणि मी त्यातली ओळ वाचणार आहे. त्यात 1-2 गोष्टी मला खास सांगाव्याशा वाटतात. हेही सांगावं वाटतं की
उद्या जे आपला फोन आला मी लगेच हो म्हटलं. पण त्यामध्ये अडचण काय होती मी सांगतो. आज बरोबर 2 वाजता म्हणजे 30 मिनिटांनी मुंबईमध्ये एक आंतरराष्ट्रीय परिषद आहे ज्याचं मी ओपनिंग कीनोट ऍड्रेस म्हणतो, तो मला द्यायचा आहे. आणि मी कबूल केलं होतं त्यांना की मी मुंबईत येतो. पण तुम्हाला मी शब्द दिला आणि मी म्हटलं नाही मी इथे येणार. आणि त्यांना सांगितलं की मी तुम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सने ऍड्रेस करणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रत्नागिरीतील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संस्थांना मदत म्हणून धनादेश देण्यात आले. पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी रत्नागिरीकरांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलाय हा कायमस्वरूपी मी हृदयात ठेवून काम करत असल्याचं सांगत आपलं मनोगत व्यक्त केलं. ते खड्डे पडले म्हणून बोंबाबोंब करतात. ठीक आहे, खड्डे पडले याची जबाबदारी जसं मी चांगल्या कामाचं श्रेय घेतो तसं खड्डे हे माझ्यामुळेच पडलेत असं देखील मी सांगितलेलं आहे. परंतु रत्नागिरीकरांनी 4 वेळा मला निवडून दिलेला आहे. एकदा मला 6,000 मतांनी निवडून दिलं, एकदा मला 9,500 मतांना निवडून दिलं, एकदा मला 39,000 मतांना निवडून दिलं आणि एकदा मला 90,000 मतांना निवडून दिलेला आहे. त्याच्यामुळे हा जो काही विश्वास रत्नागिरीकरांचा आहे हा कायमस्वरूपी हृदयामध्ये ठेवून काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणानं केलेला आहे. आणि म्हणून नानासाहेब थोडं मी घाबरलो होतो मगाशी तुम्हाला बोलवल्यानंतर. मी सांगतो ना 15 मिनिटांनी जाऊया, 15 मिनिटांना जाऊया. आज मी ह्या सगळ्या मंडळींना राजकारणासारखं बोलवलेलं नाही. मी एक निमंत्रण पत्रिका छापली आणि निमंत्रण पत्रिका फक्त या सगळ्यांना पोच केली आणि त्यांना विनंती केली की माझ्या ह्या कार्यक्रमाला या. आमची थोडी फार पद्धत अशी असते की गाड्या पाठवतो आम्ही, गाड्या पाठवून लोक आणतो. पण इथे आलेली मंडळी ही प्रेमापोटी आलेली मंडळी, कोणीही गाडी पाठवून आणलेली मंडळी नाही. नामदार उदय सामंत यांच्या उदय पर्व कार्य अहवाल प्रकाशन सोहळ्याला माजी कुलगुरू डॉक्टर श्रीरंग कद्रेकर, उद्योजक दीपक गद्रे, RD सामंत, भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना शेठ सुर्वे आदी उपस्थित होते. यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी नामदार उदय सामंत यांच्या कार्याचं कौतुक करत आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत भाषण करत उपस्थितांची मनं जिंकली. 50 वर्ष होऊन गेली मला नाटक सिनेमात काम करत असताना. उदय 50 वर्ष माझ्या ह्या चेहऱ्याने आणि माझ्या ह्या स्वभावासकट मी इथं टिकून राहणं. स्वभाव अतिशय विचित्र आहे, तिरसट आहे, रागावतो, बोलतो. पण मला असं वाटतं नट म्हणून मी ज्यावेळी इथे येतो त्यावेळी मी माझा जीव ओतायचा असतो. रत्नागिरी हे माझं आजोळ आहे, आई इथली आहे. आई खूप शिवाय द्यायची, ती कदाचित सवय मला लागली असेल. मी सांगतो माझी मदर टंग आहे. गंमत कशी होते की ज्यावेळी तू सुरुवात केलीस इथे राजकारणी म्हणून, त्यावेळी नेमकं काय करायचंय आपल्याला कल्पना नसते रे. नाटकात आलो, आमच्या नशिबानं आम्हाला आजूबाजूला विजयाबाई, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, रमाकांत देशपांडे अशी मंडळी मिळाली. त्यामुळे तिथे काम करत असताना आम्हाला काहीच माहिती नसतं. आम्ही आपलं पण त्यांचं बोट धरून चालायला लागलो. कुठल्या तरी नकळत्या क्षणी त्यांनी त्यांचं बोट काढून घेतलं. आम्हाला माहिती नाही आम्ही कधी चालायला लागलो. पण ही फार मोठी दिग्गज मंडळी होती. तसं तुला मला माहिती नाही तुझ्या वाट्याला कोण आले, पण निश्चितपणे छान मंडळी आली असणार. वडील होते, त्यांचे संस्कार होते, आजूबाजूला अशी थोड मंडळी होती. पण हे सातत्य, तुला काही कोणी गुळ खोबरं दिलं नव्हतं ये रे बाबा राजकारणी हो म्हणून, नाही का? मी त्याला पहिलं सांगितलं बाबा अहवाल जर प्रसिद्ध करत असतील त्यातली जर एक खोटी गोष्ट आढळली ना तर मी जाहीररित्या बोलेन त्याच्याबद्दल. ते चालत असेल तर मला बोलव.
आणि म्हणून त्यांनी तो म्हणले मी ती फीत केली ती तेवढ्यासाठी. वास्तविक खरं सांगतो उदय, असा अहवाल सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रत्येकानं द्यायला पाहिजे. आम्हाला कळायला पाहिजे ना तुम्ही काय केलं. विरोधी पक्षाला सुद्धा आम्ही मतं दिली म्हणून ते विरोधी पक्षामध्ये बसले ना. त्यामुळे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की तुम्ही काय केलं. हे उदय पर्वापुरतं मर्यादित राहता कामा नये. प्रत्येकाने कडे सरते शेवटी तुम्ही आमच्यासाठी आहात रे. आणि पुन्हा तुला कोणीतरी साहेब बोलणार असेल ना तर त्यांना आवर्जून सांग साहेब बोलू नका. साहेब म्हटल्यानंतर तुमच्यातलं जे अंतर वाढत जातं ना. माझ्या अंगावर कायमच सुरगवलेले कपडे असतात. नाही तू स्टारचे घालायला हरकत नाही, पण मला एवढ्यासाठी की मी कुठे शेतकरी मंडळींना भेटायला गेल्यानंतर सरळ येऊन ते मिठी मारू शकतात. माझे कपडे सुरगळतील, ह्याला डाग लागेल असं त्यांना वाटत नाही. त्याचं कारण मी त्यांच्यासारखा असतो म्हणून. तुम्हाला ते अंतर ठेवायचंय का तर ते ठेवू नका. माझ्या मते साहेब ही उपाधी काढूनच टाकायची. साहेब गेला कधीच आपला 47 साई गेला साहेब. आता आपण श्री आहोत, माननीय आहोत, आदरणीय आहोत. आणि तो तुम्हाला निर्माण करणं फार सोपं आहे बरं का. आणि ते केवळ तुम्ही कामातून. रत्नागिरीमध्ये अशा प्रकारचं थिएटर मी तुम्हाला खरं सांगतो, मागाशी आल्यानंतर मी तिथून पाहत होतो. इतका अप्रतिम थिएटर आहे. असं वाटतं की नाही चला आता पुरुषचं नाटकाचा प्रयोग सुरू करावा. महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रातल्या गुंतवणुकीबाबत गेली 2 वर्ष अविश्वासाचं वातावरण तयार केलं गेलं. मात्र महाराष्ट्रातून कोणतेच प्रकल्प गेले नाहीत. उलट 2 वर्षात 5 लाख कोटींची गुंतवणूक राज्यात आली आहे. या 3 वर्षांनी राज्य सलग 2 वर्ष उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आलं आहे, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. विषयांसाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यातला एक जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो महाराष्ट्राच्या इन्व्हेस्टमेंटसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. गेली 2 वर्ष महाराष्ट्राच्या उद्योग विभागामार्फत जे काही उपक्रम राबवले जातात, जी काही इंडस्ट्री येते, जे काही आम्ही MOU करतो, त्याच्याबद्दल एक अविश्वास पसरवण्याचा प्रयत्न कायमस्वरूपी ह्या 2 वर्षात विरोधकांकडून झालेला आहे. आणि या 2 वर्षामध्ये अनेक वेळा मी सांगितले की कुठचाही प्रकल्प महाराष्ट्रामधनं बाहेर जाण्याचा कधी प्रश्नच उद्भवलेला नाही. उलट केंद्र सरकारनं, केंद्र सरकारची ताकद ही PM टेक्स्टाईल पार्क असेल, कोकणात होणारा लेदर पार्क असेल, जो BDP गेला म्हणून सांगितला तो BDP रायगडमध्ये होतोय तो असेल, किंवा या 2 वर्षामध्ये झालेली जवळजवळ 5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट असेल. याच्यामुळेच महाराष्ट्र राज्य 3 वर्षानंतर सलग 2 वर्ष हे परकीय गुंतवणुकीमध्ये 1 नंबरला आहे. रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराच्या आसपास 5,000 कोटी रुपये खर्च करून औद्योगिक शहर वसवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कोकणाच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत अप्रत्यक्षपणे हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचं यावेळी सांगितलं. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि विशेषतः कोकणाच्या वतीनं नरेंद्र मोदी साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की काल दिघी पोर्टच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुमारे 5,000 कोटी रुपये खर्च करून डेव्हलपमेंट करून उद्योग शहर बनवण्याचा जो निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे त्याबद्दल कोकणाच्या वतीनं मी मनापासून केंद्र शासनाला धन्यवाद देतो. प्राथमिक इन्व्हेस्टमेंट जी आहे या संपूर्ण औद्योगिक शहरामध्ये ती 38,000 कोटीची आहे आणि 38,000 कोटीच्या या इन्व्हेस्टमेंटमुळं 1,14,000 हे रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. परंतु हे रोजगार उपलब्ध होत असताना हे प्रोजेक्ट बनेपर्यंत जे इनडायरेक्टली रोजगार मिळत असतात त्यांची संख्या देखील हजारामध्ये आहे. आणि केंद्र सरकार राज्य शासनाला उद्योग विभागामार्फत काय देत नाही अशा पद्धतीचा जो नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह सेट करण्याचा काही लोकांचा प्रयत्न असतो, त्याला पुन्हा एकदा केंद्र शासनानं चपराक लगावलेली आहे. काही लोक विचारतात की केंद्र शासनाच्या बजेटमध्ये काय मिळालं. उद्या आपल्याच कोकणामध्ये पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराचं भूमिपूजन देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते होतं आहे. देशातलं
प्रथम क्रमांकाचं हे बंदर होणार आहे. सगळ्यात जास्त खोली असणारं हे बंदर आहे आणि त्याला 76,000 कोटी रुपये केंद्र शासन हे खर्च करत आहे. त्याच्यामुळे याचा परिणाम देखील डायरेक्टली इनडायरेक्टली देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर होणार आहे. देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये वाढ होणार आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक म्हणजे गुंतवणुकीमध्ये वाढ होणार आहे आणि पर्यायानं पालघर असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल या जिल्ह्यातल्या लोकांना देखील रोजगार उपलब्ध करून या सगळ्या प्रोजेक्टमधनं मिळणार आहे. रत्नागिरी हे शहर पुण्या मुंबईसारखं एज्युकेशन हब बनवण्यात आम्ही यशस्वी झालो असल्याचं मत पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. मला थोडं असं सांगायचं की एज्युकेशनल हब होताना दिसतो याच्यापेक्षा एज्युकेशनल हब झालेला आहे. आपल्याकडे मेडिकल कॉलेज आहे, आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आपल्याकडे टाटाचं स्किल सेंटर होतं आहे, आपल्याकडे स्किल सेंटर ऑलरेडी एक झालेलं आहे, आपल्याकडे संस्कृत विद्यापीठाचं उपकेंद्र आहे, आपल्याकडे डी फार्म आहे, आपल्याकडे बी फार्म आहे, आपल्याकडे एम फार्म आहे, आपल्याकडे मरीन इंजिनिअरिंग आहे, आपल्याकडे पॉलिटेक्निक आहे, आपल्याकडे ITI आहे आणि प्रायव्हेट कॉलेजेस तर आहेतच आहेत. त्याच्यामुळं व्हायच्या दिशेनं वाटचाल होण्यापेक्षा रत्नागिरी हा मुंबई पुण्यानंतरचा एज्युकेशनल हब आता बनलेला आहे. जवळजवळ 1,500 मुलं ही आता शिकत आहेत रत्नागिरी शहरामध्ये आणि हे करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो याचं मला मनापासून आनंद आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स गॅलरीचं पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण. सावर्डे येथील वृद्धेच्या खून प्रकरणी 24 तासात पोलिसांनी केलं आरोपीला जेरबंद. नामदार उदय सामंत यांच्या उदय पर्व या कार्य अहवालाचा मान्यवरांच्या हस्ते शानदार प्रकाशन सोहळा संपन्न. आणि महाराष्ट्र राज्य उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीत सलग 2 वर्ष पहिल्या क्रमांकावर. उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.